नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन। तर आज आपण पाहतोय इयत्ता 10वी संस्कृतमधील षष्ठ विभाग जो की असतो अपठितमचा। तर याच्यामध्ये एक प्रश्न असतो प्रतिपदिकम लिखत। तर याचा अर्थ काय आणि नेमका हा प्रश्न कसा सोडवायचा। तर तुम्ही जर पाहिलं असेल तर हा जो आपला पूर्ण अपठितचा उतारा फक्त असतो तर तो असतो 4 गुणांसाठी आणि तुम्हाला या ठिकाणी 6 प्रश्न आहेत आणि त्यापैकी तुम्हाला कोणतेही 4 सोडवायचे आहेत। आता यातले सोपे प्रश्न कोणते असतात पहा। पहिला प्रश्न पूर्ण वाक्याने उत्तरात अतिशय सोपा प्रश्न आहे, तुम्हाला याच्यामध्येच उत्तर शोधायचं आहे आणि लिहायचं आहे। तिसरा प्रश्न वाक्यम पूर्ण लिखित वा सत्यम अथवा असत्यम इति लिखत, हे पण अतिशय सोपं आहे। तुम्हाला उतारा वाचायचा आहे, उतारामध्ये जर ते वाक्य सत्य दिलं असेल तर सत्यम लिहायचे, असत्य असेल तर असत्यम लिहायचे। म्हणजे प्रश्न पहिला, प्रश्न तिसरा अतिशय सोपा आहे। त्याच्यानंतर आहे प्रश्न पाचव्यामध्ये काय सांगितलंय की गद्यांशामधले जे पण प्रथमा विभक्तीमधले शब्द आहेत ते ओळखून लिहा। आता तुम्हाला जर टेबल्स सगळे बाय हार्ट असतील, सगळे म्हणजे ऑलमोस्ट काही टेबल्स जरी बाय हार्ट असतील तरी पण तुम्ही प्रथम विभक्तीमध्ये कुठले शब्द आहेत ते ओळखून आरामात लिहू शकता। ठीक आहे, सो हा जो प्रश्न आहे आपण इझी आहे। नेक्स्ट आता आहे चौथा आणि 6वा प्रश्न। ज्यांना माध्यम भाषामध्ये कन्वर्ट करता येतं, म्हणजे संस्कृतमधील एखादं वाक्य आहे त्याला आपल्याला आपल्या माध्यम भाषेमध्ये कन्वर्ट करायचं आहे। आता ही माध्यम भाषा मराठी असू शकते किंवा इंग्लिश असू शकते। आता डिपेंड्स की तुम्ही इंग्लिश मीडियमला आहात की मराठी मीडियमला आहात की सेमीला आहात। जर इंग्लिश मीडियममध्ये असाल तर ही माध्यम भाषा जी असणार आहे तर तुम्हाला या वाक्याला इंग्लिशमध्ये कन्वर्ट करायचं आहे। प्युअर मराठी मीडियममध्ये असाल तर मराठीमध्ये कन्वर्ट करायचं आहे, सेम इंग्लिशमध्ये असाल तरी पण तुम्हाला याला मराठीमध्येच कन्वर्ट करायचं आहे। सो तुम्हाला जर ट्रान्सलेशन चांगलं जमतं आहे तर तुम्ही हे सेंटेन्स घेऊ शकता किंवा हा प्रश्न सॉल्व करू शकता, किंवा तुम्हाला जर कारक परिचय करता येते तर मग तुम्ही डायरेक्टली याचा कारक ओळखू शकता। जर तुम्हाला विभक्ती ओळखता येते तर कारक पण ओळखता येईल। जर तुम्हाला कारकवरती काही व्हिडिओज हवे असतील तर प्लीज सांगा, मी ते पण अपलोड करण्याचा प्रयत्न करेन। सो तुम्हाला आता पहिला, तिसरा आणि 5वा प्रश्न तर सोडवता येतोय। आता फक्त एक कुठला प्रश्न घ्यायचा, एक तर प्रतिपदिकम लिखत घ्यायचा की तुम्हाला माध्यम भाषा लिहायचा आहे की कारक परिचय घ्यायचा आहे। तर या तिघांपैकी तुम्हाला कोणता तरी एक प्रश्न सोडवायचा आहे। आता इथे पहिला प्रश्न जो आहे, तिसरा प्रश्न जो आहे आणि 5वा जो आहे तो तुम्ही सोडवायचाच आहे, याच्यामध्ये कुठला स्किप करू नका। फक्त दुसरा, चौथा आणि 6वा यापैकी तुम्हाला एक निवडायचं आहे। तर माझ्या मते तुम्ही प्रतिपदिकम निवडू शकता, कारण आता तो कसा सोडवायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे। आता प्रतिपदिकम लिखत त्याच्यामध्ये आपण मूळ शब्द लिहितो, म्हणजेच काय, सुखानी हा मूळ शब्द आहे का, तर नाही। तुम्हाला जर मी एखादा शब्द दिला, सपोज देवेन दिला, ठीक आहे, देवेन, आणि याचं सांगितलेलं आहे की प्रतिपदिकम ओळखा, तर काय बरं येईल, देव येईल, कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे देवेन हा जो शब्द आहे हा विभक्तीमध्ये येतो आणि याचा जो ओरिजिनल शब्द आहे तर तो आहे देव। ठीक आहे, सिमिलरली जर मी तुम्हाला वनानी हा शब्द दिला तर तुम्हाला माहिती आहे की वनानी हे बहुवचन शब्द आहे किंवा प्रथम विभक्तीमधला किंवा द्वितीय विभक्तीमधला शब्द आहे, याचा ओरिजिनल शब्द वन आहे। तर त्याच पद्धतीने जर तुम्हाला इथे सुखानी दिलं आहे तर सुखानी कोणाप्रमाणे चालणार, अर्थात वनाप्रमाणे चालणार, कारण तुम्हाला विभक्ती लावून पहा ना, वनानी कसं होतं त्याप्रमाणे सुखानी आहे, म्हणजे याचा अर्थ सुखानी याचा पण जो मूळ शब्द असणार आहे तर तो सुख असणार आहे, ज्याप्रमाणे वनानीचा वन असतो। सो तुम्हाला हे कधी येईल, जेव्हा तुमचे सगळे टेबल्स नामाचे बाय हार्ट असतील तेव्हाच तुम्हाला हे येणार आहे। सो याचा अर्थ तुम्हाला इथे सुखानी हे वनानीप्रमाणे असल्यामुळे ज्याप्रमाणे वनानीचा मूळ शब्द वन आहे त्याप्रमाणे सुखानीचा मूळ शब्द हा सुख येणार आहे। सो तुम्हाला फक्त सुख एवढंच लिहायचं आहे। सो याचा आन्सर काय आलं, सुख। नेक्स्ट आहे तस्य। आता तुम्हा सगळ्यांना तदचा टेबल बाय हार्ट असेल आणि तुम्हाला माहिती आहे की तदची जी काही षष्टी असते तर ती असते तस्य। मग आला याचा मूळ शब्द, त्याचा मूळ शब्द काय आहे, तद। म्हणजे याचा अर्थ तुम्हाला जो काही शब्द इथे दिला असेल तो कोणत्याही विभक्तीमध्ये असू शकतो, कुठल्याही वचनात असू शकतो, कुठल्याही लिंगात असू शकतो, तुम्हाला फक्त त्याचा मूळ शब्द निवडायचा आहे। आता तस्यचा टेबल किंवा तदचा टेबल पाठ असल्यामुळे तुम्हाला कळलं की हा शब्द तदचाच षष्टी विभक्ती आहे आणि ते पण एकवचनामधला आहे। सिमिलरली वनचा टेबल पाठ असल्यामुळे तुम्हाला कळलं की वनानीप्रमाणे सुखानी आहे आणि ज्याप्रमाणे वन असतं त्याप्रमाणेच सुख येणार आहे। सो तुम्हाला कळलं असेल की प्रतिपदिकममध्ये जे ओरिजिनल शब्द आहे तो शब्द आपण लिहितो। सो याचा अर्थ जर तुमचे टेबल्स बाय हार्ट असतील, सगळे नाही, अगदी बेसिक टेबल्स जरी बाय हार्ट असतील तरी पण तुम्ही हे प्रश्न सॉल्व करू शकता। आता नेमके कोणते टेबल्स तुम्हाला करायचे आहेत 10वीसाठी, यासाठी मी ऑलरेडी एक व्हिडिओ अपलोड केला आहे, ज्याच्यामध्ये मी 8वीपासून 10वीपर्यंत जे कोणते टेबल्स बोर्ड एक्झामला विचारले जातात सगळ्या टेबल्सची एक PDF बनवलेली आहे आणि ती तुम्हाला प्रोव्हाइड केली आहे टेलिग्रामवरती। सो प्लीज ते PDF डाउनलोड करा आणि त्याच्याशी रिगार्डिंग जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये सांगितलं आहे की त्यातले पण कोणते चार्ट्स करायचे, तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये पाहायला मिळेल। सो हे झालं एक उदाहरण। अजून एक उदाहरण आपण घेऊया।
आपल्याकडे अजून एक उतारा आहे. इवन तुम्हाला उतारा वाचायची पण गरज नाही या प्रश्नासाठी, कारण या प्रश्नाचा आणि उताराचा काहीच संबंध नाही आहे. याच्यामध्ये फक्त आपल्याला त्या शब्दाचा मूळ शब्द ओळखायचा आहे. हे कधी येईल? जेव्हा तुमचे चार्ट्स पाठ असतील तेव्हा. सो याच्यामध्ये काहीच गरज नाही आहे तुम्हाला उतारा समजला पाहिजे किंवा तुम्हाला उतारा जाणून घ्यायचा आहे, वाचायचा आहे, अशी काहीच गरज पडणार नाही. तुम्हाला डिरेक्टली आन्सर लिहायचं आहे, शब्द वाचायचा आणि त्या शब्दाचा मूळ जो शब्द आहे तो ओळखायचा आहे आणि त्याचा आन्सर तुम्हाला लिहायचा आहे. आता अगेन इथे बघा, पुन्हा एकदा प्रश्न दुसरा आहे प्रतिपदिकम लिखत. हे प्रत्येक ठिकाणी असणार आहे. त्याच्यानंतर आता आपल्याकडे अजून एक दुसरा उतारा आहे. षष्ठ विभाग अपठितम 8 गुणांसाठी 4 गुणांसाठी हा उतारा आहे. उतारा तुम्ही रीड करू शकता. हे ऑप्शनल आहे या प्रश्नासाठी, कारण या प्रश्नाचा आणि उताराचा काहीच संबंध नाही आहे. तर आता इथे आपल्याला प्रश्न दिलाय पहिला, म्हणजे शब्द दिलाय पहिला, ते म्हणजे प्राणिनः. आता मला एक सांगा, तुम्ही अशा प्रकारचा कुठला तरी एखादा टेबल वाचला असेल, कदाचित राजा, राजानव, राजानः वाचलं असेल. म्हणजे हे सिमिलर आहे प्राणी, प्राणिनव, प्राणिनःसाठी. म्हणजे याचा अर्थ ज्याप्रमाणे राजा किंवा राजा या टेबलचं मूळ शब्द राजन आहे, त्याचप्रमाणे प्राणी यासाठी प्राणी, प्राणिनव, प्राणिनः आहे. म्हणजे याचा मूळ शब्द येणार आहे राजनप्रमाणे प्राणिन, आणि याच्यामधला जो न असणार आहे तर तो तुम्हाला घ्यायचा आहे हलंत. सो बेसिकली तुम्हाला जर सगळे टेबल्स पाठ असतील किंवा जे मुख्य टेबल्स आहेत ते जरी पाठ असतील तरी पण त्याच्या अकॉर्डिंगली तुम्हाला जो मूळ शब्द आहे तर तो फाइंड आउट करता येऊ शकतो. कारण तुम्हाला जर राजांचा टेबल माहिती असेल तर तुम्ही प्राणींचा टेबल बनवू शकता. कारण राजा, राजानव, राजानः त्याप्रमाणे प्राणी, प्राणिनव, प्राणिनः हा टेबल इथे बनतो. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे अस्माकम. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की अस्माकम हा शब्द कशामध्ये येतो? अस्मदच्या टेबलमध्ये येतो. म्हणजे याचा मूळ शब्द काय आहे? अस्मदच आहे. अस्मदचा मूळ शब्दच अस्मद आहे. सो बेसिकली अस्मदेचा आन्सर झालं. फक्त द हलंत आहे. प्राणींमधला पण न जो आहे तर तो हलंत होता. ठीक आहे. सो अशा पद्धतीने अस्माकम असेल किंवा इतर कुठलाही युष्मदमधला पण कुठला पण शब्द असेल तर तो दिला तर तुम्ही आयडेंटिफाय तुम्हाला करता आलं पाहिजे की हा युष्मदमधला शब्द आहे, हा अस्मदमधला शब्द आहे. हे कधी येईल? अगेन जेव्हा तुमचे टेबल्स बाहेर असतील तेव्हा. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे. याच्यामध्ये फक्त एवढेच एक्सपेक्टेड आहे की तुम्हाला टेबल्स आले पाहिजेत आणि टेबल्सच्या आधारे तुम्ही जर सगळे पुस्तकं म्हणजे पुस्तकामधले सगळे टेबल्स पाहिले, तुम्हाला कुठेच प्राणीचा टेबल नाही मिळणार, पण प्राणीशी सिमिलर तुम्हाला बरेचसे टेबल्स मिळतील आणि त्याच्या आधारे तुम्ही या प्रश्नाचं उत्तर जे आहे तर ते मिळवू शकता. ठीक आहे. सो आय होप की तुम्हाला प्रतिपदिकम लिखत कसं करायचं असतं किंवा कसं सॉल्व करायचं असतं हे कळलेलं असेल. आणि तुम्हाला जर याचे अजून एक्झाम्पल्स हवे असतील तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याचप्रकारे तुम्हाला जर इतर काही प्रश्नांचे पण नमुना उत्तरं किंवा काही सरावासाठी टिप्स वगैरे काही हवे असतील तर ते पण सांगू शकता. ते पण व्हिडिओज अपलोड केले जातील. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.